नेवासा तालुक्यात भूलोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र देवगड इथं श्री दत्त जन्म सोहळा मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी झालेल्या जन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी दत्त नामाच्या जयघोषानं देवगड दुमदुमली होती। दत्त जन्मोत्सवाच्या निमित्तानं लाखो भाविकांनी भगवान दत्तात्रयांचं दर्शन घेतलं। तालुक्यातील भूलोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र देवगड इथं श्री दत्त जन्म सोहळा मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी झालेल्या जन्मोत्सव सोहळ्याच्या प्रसंगी दत्त नामाच्या जयघोषानं देवगड दुमदुमली होती। दत्त जन्मोत्सवाच्या निमित्तानं लाखो भाविकांनी भगवान दत्तात्रयांचं दर्शन घेतलं आहे। श्री दत्त जयंती उत्सवाच्या निमित्तानं संध्याकाळी 6 वाजता झालेल्या श्री दत्त जन्म सोहळ्याच्या प्रसंगी गुरुवर्य भास्करगिरी महाराज, स्वामी प्रकाशनंदगिरी महाराज यांच्यासह उपस्थित संत महंतांच्या हस्ते सजवण्यात आलेल्या पाळण्यातील श्री दत्त मूर्तीचं पूजन करण्यात आलं। यावेळी महंत कैलासगिरी महाराज, महंत सुनीलगिरी महाराज, महंत रमेशानंदगिरी महाराज, महंत बालयोगी ऋषीनाथ महाराज, महंत गणेशानंदगिरी महाराज यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते। शांतीपाठ म्हणण्यात आला। गुरुवर्य श्री भास्करगिरी बाबा यांच्या मातोश्री श्रीमती सरुबाई पाटील, स्वामींच्या मातोश्री मीराबाई मते, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी देखील पाळण्याची दोरी ओढून दर्शन घेतलं। नेवासा इथल्या गायिका माधुरीताई कुलकर्णी यांनी दत्त जन्माचा पाळणा म्हटला। त्यांना शिक्षिका सुप्रिया इंगळे, ज्ञानेश्वर काळे सहकार्याने संगीत साथ दिली। यावेळी झालेल्या दत्त जन्म सोहळ्याप्रसंगी माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे, खासदार सदाशिव लोखंडे, नेवासा तालुक्याचे आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार पांडुरंग अभंग, बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, काशीनाथ नवले, उद्योजक बापूसाहेब नजन, सुधाकरराव आव्हाड, सुदामराव बनसोडे, विश्व हिंदू परिषदेचे आप्पा बारगजे, ॲडव्होकेट सुनील चौरे, बजरंग विधाते, सरपंच अजय साबळे, सरपंच कविताताई साबळे, पोलीस पाटील सुभाष भांगे, मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, संतसेवक बाळू महाराज कानडे, तात्या महाराज शिंदे, शुभम महाराज बनकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर भाविक हजारो संख्येने उपस्थित होते। उपस्थित हजारो भाविकांना आमटी भाकरी प्रसादाचं वाटप करण्यात आलं। दत्त जयंती निमित्तानं मंदिर परिसरात मोठी यात्रा भरली होती। नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीनं सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात आणि होमगार्ड समादेशक पत्रकार बाळासाहेब देवखिळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस होमगार्ड यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून बंदोबस्त करत मोलाची भूमिका बजावली। श्री दत्त जन्मोत्सवाच्या निमित्तानं लाखो भाविकांनी यावेळी दर्शनही घेतलं। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा।